परत गाठलं तर, किंवा सुजितने जर का तुमच्यावर परत हल्ला करवला तर, तुम्ही ही रिस्क तुमच्या बरोबर ठेवणं आता सेफ नाहीये. मग आता आम्ही काय करू? तुम्ही एक काम करा, त्या स्वातीचा फोन माझ्याकडे द्या आणि तू तुझ्या फोन मधून तो व्हिडिओ डिलीट करून टाक. तो तुमच्याकडे असणं सेफ नाहीये. ठीक आहे. दे. केला डिलीट. ओके. सर, थँक्यू सो मच. तुम्ही इतकी काळजी घेताय आमची आणि आम्हाला इतकं गाईड करताय तुम्ही. खरंच थँक्यू. एनिवे, मी तुम्हाला घरी सोडतो. तुम्ही दोघी एकट्या जाऊ नका. ओके. सॉरी जेसी, मी मानकामी सरांबद्दल उगाच गैरसमज बाळगून होते, म्हणून मी अनेक वेळा तुझ्यावर सुद्धा रागवले. पण ते खरंच खूप चांगले आहेत ग. त्यांना आपली खूप काळजी आहे. खरंच सॉरी. काय झालं? बसताय ना? त्या स्वानंदी सोबत जेशी तिकडे होते, म्हणजे हे पुरावे नक्कीच त्या मानकामीपर्यंत पोहोचणार. तसाही हात धुवून तो माझ्या मागे लागलाच आहे. त्याला जर कळलं ना या सगळ्यात मी इन्व्हॉल्ड आहे, तुम्हाला सोडणार नाही. बापरे, मानकामे? सर सर तो मानकामे बेकार माणूस आहे. एखाद केस हातात घेतली तर तो जळूसारखा चिकटून बसतो त्या केसला आणि पूर्ण काम केल्याशिवाय सोडत नाही. सर, काही करा आणि वाचवा. त्या मानकामेच्या हातात जर का मान सापडली तर काही खरं नाही. गोविंद, तू निघ. काय? ऐकलं नाहीस मी काय म्हणाल होते? तू निघ आणि बघ, इथून पुढे तू कोणाचा जीव घेतलास किंवा तुझा जीव गेला तरी मला कॉन्टॅक्ट करायचा नाही. इथून पुढे तू मला ओळखत नाहीस आणि मी तुला ओळखत नाही. ओके? आणि बघ, परत जर मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलास किंवा माझ्या घराच्या आसपास जरी दिसलास ना, तुझा गेम मी करेन. निघ. ठीक आहे, निघतो. पण सर, मी आत अडकणार नाही ना? तुम्ही अशी काहीतरी सेटिंग करा ना. तर या सगळ्यातनं एकच माणूस आपल्याला बाहेर काढू शकतो. मला लवकरात लवकर त्या माणसाला भेटावं लागेल. नको काळजी करूस. निघ. श्रेयस पण कमाल आहे. आधी स्वतःच हसला, हसून त्याच्या बायकोला दुखावलं आणि बायको घर सोडून गेल्यानंतर तिला अर्ध शहर पालतं घातलं शोधण्यासाठी. स्वानंदी अजून का झाली? स्वानंदी, अहो काय, कुठे होता तुम्ही? तुम्ही तारासोबत होता ना, मग अचानक गायब कुठे झाला? अचानक कुठे म्हणे सर, तिला रिक्षात बसवून आले. अच्छा. खूप उशीर झालाय, जेवूयात आपण. मी खिचडी गरम करते. हा, प्रचंड भूक लागली. मी फ्रेश होऊन आलो. सरपोतदार साहेब, तुम्ही राजकारणात कधीच चुकला नाहीत. काय हुशारीने डाव खेळलात, पण तुमच्या मुलाच्या बाबतीत मात्र तुम्ही फसलात. तुमचा लाडका मुलगा, नाही लाडका नाही, लाडावलेला, तुमचा लाडावलेला मुजोर मुलगा तुम्हाला कायम संकटात टाकणार. बघा ना, आता सुद्धा तीच परिस्थिती आली आहे. म्हणजे मी तुम्हाला
गुड मॉर्निंग म्हणायला फोन करायचा आणि मग तुम्हाला सांगायचं की आजचीच मॉर्निंग नाही, पुढचे अनेक दिवस तुमच्यासाठी खूप वाईट असणार आहेत. मानकामे, नमस्कार खासदार सरपोतदार साहेब, काय म्हणताय? मी जरा बिझी आहे. माझ्या पीएला फोन करा. अहो सरपोतदार साहेब थांबा. मी जे तुम्हाला सांगणार आहे ते जर का तुमच्या पीएला किंवा आणखी कोणाला कळलं ना तर तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होईल. करू का तुमच्या पीएला फोन? मला काही प्रॉब्लेम नाही, करतो. ओके. काय काम आहे? सरपोतदार साहेब, तुमचे दिवटे चिरंजीव एक दिवस तुम्हाला घेऊन बुडणार. तोंड सांभाळून बोला मानकामे. सरपोतदार साहेब, हो मी तोंड सांभाळूनच बोलतोय. तुम्ही तुमच्या मुलाला सांभाळा आधी. यावेळेला तो सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणात पकडला जाणार आहे. त्यात मुलीचा वापर करतात. या प्रकरणात एका मुलीचा जीव गेलाय. हे प्रकरण जर का पोलिसांनी उकरून काढायचं ठरवलं ना तर सुजितराव खुनाच्या गुन्ह्यात आत जातील. मानकामे, तुम्हाला काय वाटलं? आम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी तुम्ही काहीही स्टोरी सांगाल आणि आम्ही घाबरून जाऊ? खासदार सरपोतदार आहोत आम्ही. टाका तुमच्या पोर्टलवर, तुम्ही ही स्टोरी टाका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे पुरावा हवा आणि समजा तो नसेल तर अब्रू नुकसानीचा दावा आम्ही तुमच्यावर करू आणि त्यासाठी कोर्टात हजर राहण्याची तयारी ठेवा. चला ठेवा फोन. सरपोतदार साहेब, अहो तुम्ही मला ओळखता. हा मानकामे पुरावा असल्याशिवाय बोलतच नाही. तुम्हाला म्हणून मी पुरावा पाठवतो. कोर्टात मोठ्या स्क्रीनवर कसा दिसेल ते पण मला सांगा. ओके, एकच मिनिट द्या मला. सेंड. त्याला 5 लाख रुपये हवेत ना, मी तुला ट्रान्सफर करतो. त्या माणसाला देऊन टाक 5 लाख रुपये. म्हणजे तात्पुरतं त्याचं तोंड गप्प करूयात आपण. काही झालं तरी हा माणूस आपल्या हातून निसटता कामा नये. त्याला आपण संपवायचा. सरपोतदार साहेब, अहो कसा वाटला पुरावा? बाकी गुन्हा प्रकटीकरण कक्षात पोलीस सुजितरावांकडनं कबुली जबाब घेतीलच. आणि हा पुरावा जर आमच्या पोर्टलवर व्हायरल झाला ना तर सुजितराव तर खड्ड्यात जातीलच. तुमची खासदारकी सुद्धा जाईल. हो बरोबर ना? तुझी किंमत बोल. फार नाही हो, 20 लाख फक्त. दिले. थँक्यू.